धर्म कसा असेल, ज्वलंत धर्म म्हटलं की संभाजीराजे आपल्याला आठवतात ना. त्यामुळे तुकोबरायांनी या धर्ममूर्तीचं वर्णन केलं, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. त्यामुळे या लोकांनी या धर्मावरती अनेक प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न केला, स्वाऱ्या केल्या, आक्रमण केली. आमचा राष्ट्राभिमान, आमचा धर्माभिमान स्वतःच्या टाचेखाली, स्वतःच्या टापांखाली तुडवून टाकण्याचा विलक्षण प्रयत्न वारंवार करत राहिले. पण तरी सुद्धा आमची हिंदू संस्कृती सगळ्यांना पुरून उरली. इतक्या वर्षानंतर सुद्धा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्या. छत्रपती शिवप्रभूंनी मोगलांचा नायनाट करण्याकरता स्वराज्याची सुंदर दिव्य स्थापना केली आपल्या मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणून प्रतिभाश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढणारं चढणारं स्वराज्य राजे निर्माण करतात. आणि याच राज्यामध्ये एक 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 जिगरबाज मावळा रत्न निवडावीत तसं राजे निवडतात. 12 मावळातून जिगरबाज सहकाऱ्यांच्या साथीने डोळे दिपवणारा इतिहास या मातीमध्ये राजे घडवतात. राजांच्या नंतर 9 वर्ष आणि 9 महिने सलग औरंगजेबाशी अत्यंत कडवी झुंज देऊन स्वराज्याचं विस्तार 1 नाही 2 नाही, छत्रपतींनी निर्माण केलेला स्वराज्य विस्तार 5 पटीने वाढवणारे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. इतकं मोठं स्वराज्य आकाराला येतं, विस्ताराला येतं. आणि राजांच्या अशा प्रकारे निधनानंतर, बलिदानानंतर स्वराज्याच्या शिवस्नुषा असलेल्या महाराणी ताराबाई साहेब ताराराणी यांचं पुन्हा एकदा साम्राज्य विस्ताराचं स्वप्न सुरू होतं. मराठ्यांचं साम्राज्य चालू असताना पेशवाई निर्माण होते, म्हणजे आहेच ना. पेशवाई नामशेष होता होता इंग्रज इथं येतात. ज्याला त्याला इथल्या भूमीचं आकर्षणच पहिल्यापासून. इथं यायचं, इथं सत्ता स्थापन करायची, इथल्या लोकांवर मुजोरी करायची. म्हणून राहता राहिले, इंग्रज आले. इंग्रज किती वर्ष राहिले? तेवढ्या वर्षानंतर आम्ही काय म्हणतो, जो जिता वही. हा, थोडस तरी मनात हळूच बोललात का नाही तुम्ही? खरं सांगा, खरं बोला. जो जिता वही. आता कसे म्हणाल? इतक्या वर्षानंतर हे सगळे फुटके लुटेरे येतात, इथलं लुटून नेतात. आणि आम्ही एवढ्या वर्षानंतर इतकं रक्त देहात मनात इतकं भिनलं, आम्ही म्हणतो जो जिता वही. आजपासून म्हणी बदलायच्या. आपण राजांचा इथे सप्ताह साजरा करतोय. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बलिदान मास फाल्गुन अमावस्येला खूप मोठा कार्यक्रम इथं होतोय. आपण त्यांच्या स्मृती जाग्या करतोय ना. तर आजपासून जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जो जीते वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीती वही झांसी की राणी. कितीतरी नावं, एवढी मोठी यादी आहे, आपण घेऊ शकतो बरं का. आता हे फुटक्या लुटेऱ्यांची नावं घ्यायची नाही, तरच आम्ही हिंदू म्हणून जगण्यास लायक आहोत, पात्र आहोत असं समजूया. जी निष्ठा तुकोबराय आम्हाला शिकवतात ती भक्ताच्या प्रती, ती भक्ताजवळ असणं गरजेचं आहे. आणि तो भक्ताचा स्वधर्म असला पाहिजे. तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून.
मंडळी आहेत म्हणून कीर्तन आहे बरं का. आम्हाला वाटतं आम्ही कीर्तन केलं, असं नाही. अत्यंत सुंदर रंगदेवता निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातली ही मान्यवर नामांकित मंडळी आहेत. गोड जीव ओतून गाणं असतं. निष्ठावंत भाव. टाळ्या कमी पडल्या का जरा त्यांच्यासाठी? जरा काटकसर केली का आपण? महिला वर्ग आपण आहात ना इथं, जागे आहेत ना सगळ्या? अहो आपलं काय, आपण लाडक्या बहिणी आता सगळ्या, आहे की नाही? हप्ता आलाय का या महिन्याचा? आपण नंतर बोलू, आता जाऊ दे. स्त्री शक्ती आहे, जागर आहे, घराघरामध्ये ती लक्ष्मी म्हणून आपल्या आहे. त्यामुळे मला विशेष कौतुक माझ्या माता भगिनी वर्गाचं असतं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वरम चुको नये. शब्द वापरला पहिला, निष्ठा. निष्ठा शब्द आपल्याला माहिती नाही असं नाही, आपण मराठी भाषिक आहोत. आत्ताची आपली मराठी अशी आहे की तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. आम्ही मराठी आहोत पण मातृभाषेवर किती प्रेम आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता. त्यामुळे निष्ठा हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, नाही माहिती असं कुणी असू शकत नाही, मला असं वाटतं, आहे की नाही? निष्ठा, कुठल्या कुठल्या निष्ठा असतात? देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, देवावरची निष्ठा, कीर्तन भक्तीवरची आमची निष्ठा आहे. म्हणून आपण इथं आलो ना, या मंडपात इथं येऊन का बसलो? आमची निष्ठा आहे. काहीतरी वाटतं म्हणून इथं आलो. उगीच आपलं चैन पडे ना, उकडतंय म्हणून नाही ना इथं येऊन बसलं कोणी. निष्ठा आहे, प्रेम आहे, भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे. इथं येण्यामागची काहीतरी दृढ अशी भावना आहे. निष्ठावंत भाव. जशी देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा आहे, स्वराज्यनिष्ठा आहे, तशी मातृनिष्ठा आहे, पितृनिष्ठा आहे, अजून पतिनिष्ठा आहे. अजून सांगू का? बाकी कुठल्या निष्ठा नाही कळल्या तरी सुद्धा पक्षनिष्ठा आहे की नाही? माहिती सगळ्यांना, ही सगळ्यांना माहिती आहे. आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेबद्दल सांगतो असं बोलायला उभं राहतात, असं विचारावं असं वाटतं. तुमचा कितवा पक्ष तो आधी सांगा. कसली निष्ठा हो? आता जी आम्ही निष्ठा शब्द वापरतो ना, तो घासून घासून वापरून पार गुळगुळीत करून टाकलं त्या निष्ठेला, शब्दाला. आम्ही निष्ठेचा काही अर्थ नाही राहिला, काही नाही. मी बोलत नाही, आपण समजून घ्या. निष्ठेचं पार वाटोळं करून टाकलं आम्ही, काही नाही राहिलं. त्या शब्दाची किंमत तुकोबरायांकडे जावं लागेल कळायची असेल तर. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. अहो निष्ठा राहिली नाही म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न पडतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? त्या अवधूत गुप्तेला गाणं करावं लागलं तयार. झेंडाच कुठला घ्यायचा नेमका कळत नाही. आदल्या रात्री मतं बदलतायत, आदल्या रात्री निर्णय बदलतायत. निष्ठा गुळगुळीत झाल्या, निष्ठा संपल्या. कुटुंबाप्रतीची निष्ठा, पतीविषयीची निष्ठा, पत्नीविषयीची निष्ठा, नात्यातली निष्ठा आहे का हो? हे सगळं संपलं म्हणून संतांकडे जावं लागेल, त्या मार्गावरनं चालावं लागेल. तेणेची पंथे चालव जाता न पडेची गुंता कोठे. का जो गुंता आम्ही करून ठेवलाय ना, तो गुंता जर सोडवायचा असेल, निष्ठेचा खरा अर्थ कळायचा असेल, धर्माचा खरा अर्थ जर कळायचा असेल ना, तर आपल्याला महाराजांच्या चरणाजवळ जावं लागेल, संतांच्या जवळ जावं लागेल. महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा शब्द वापरला महाराजांनी. देवनिष्ठा होती, त्या भगवंताच्या समोर उभं राहावं आणि देव जेवत नाही म्हणून रडावं, ही निष्ठा आहे भगवंताच्या विषयी. देव माझ्या करता येत नाही म्हणून रडावं. अधिकार असा होता की भगवंताला यावं लागायचं. ती निष्ठा इतकी पक्की होती की देवाला यावं लागायचं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. कामार म्हणजे गडी, कामार म्हणजे सेवक, कामार म्हणजे दास. देवच दास व्हायचा या निष्ठेमुळे. आसु वेदाटाली उभारो आसु वेद
निष्ठा होती, प्रेम होतं, भाव होती, भक्ती होती, श्रद्धा होती, म्हणून वाट पाहिली गेली. आम्ही वाट पाहत नाही, आमच्या निष्ठा पक्क्या नाहीयेत. परवा एकाने मला विचारलं, ताई एवढं केलं, 16 सोमवार केले, शंकराला रोज बिल्वपत्र अर्पण केली, तरी सुद्धा शंकर म्हणले काही पावत नाही, तुम्ही म्हणला तर देव बदलू का? तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघूया का? म्हटलं अरे बाबा, देवाला बदलण्याकरता उपासना नाही, निष्ठेनी, भावानी, श्रद्धेनी आपल्यामध्ये बदल व्हावा याकरता उपासना असते. साधकासी सूचना उपासना उपासना. म्हणून जे धर्मशास्त्र आम्हाला सांगितलं की नाही, ते धर्मशास्त्र आम्हाला असं वाटतं की अत्यंत कठोर आहे, म्हणून धर्माला आम्ही कठोर या भूमिकेमध्ये ठेवलं. आमचा धर्म कसा कठोर आहे, अमुक अमुक केलं चालत नाही, धर्मात असलं चालत नाही. अहो धर्म आईसारखा आहे. माझ्या ज्ञानोबा माऊलीने धर्माची ओळख आम्हाला सांगितली. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीला, शास्त्राला, धर्माला माऊलींनी माऊली असं म्हटलं. धर्म आईसारखा आहे. काय करते आई? लेकरासारखा धर्म आम्हाला सांभाळतो. आई जशी लेकराला सांभाळते ना, तसा धर्म आमचं रक्षण करतो, धर्म आम्हाला सांभाळतो. कीर्तनामध्ये सुद्धा धर्म, शास्त्र, तत्वविवेचन, सिद्धांत असं काही आलं की लोकांना वाटतं याच्याशी आपला काही संबंधच नाही. 2 तास भरपूर हसायला मिळालं की झालं कीर्तन. या सगळ्याशी आपला काही संबंध नाही असं म्हणणं म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. आम्ही सिरियसच आहे, सध्या व्हेंटिलेटरवर आहे, माहितीये का तुम्हाला? प्रचंड परिस्थिती हलाखीची आहे. मी सगळे सिरियस आहोत आता, कारण आमचं मन आजारी आहे, मन दुबळं होऊन बसलंय. सोप्पं मराठीत सांगायचं तर आम्ही फ्रस्ट्रेट झालोय की नाही. 2 वर्षाचं पोरगं सुद्धा टेन्शनमध्ये आहे. त्याच्या हातात देऊ नका मोबाईल. बघा बरं कसं आकांड तांडव करतं, घर डोक्यावर घेतं. सगळ्यांना टेन्शन आहे, सगळ्यांना ताण आहे. का? आम्ही आमच्या शास्त्राकडे पाहत नाही, आम्ही आमच्या संत वचनांकडे पाहत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. एकदा धर्माकडे जाऊया. धर्म आईच्या मायेने आम्हाला जवळ करेल. धर्मो रक्षती रक्षतः. धर्माचं रक्षण करणाऱ्यांचं रक्षण धर्मच करणारे स्वतः. रस्त्याने चालताना लेकरू अगदी लहान आहे, चालत असताना ठेच लागली, ते खाली चिखलात पडलं, बरबटलं. आई म्हणते का आता जाऊ दे, असंही घाण झाले, जाऊ दे, मरू दे, मला नकोच हे, असं आई म्हणते का? ती त्याला घेते, स्वच्छ धुते, पटापट त्याचे मुके घेते. धर्म आम्हाला आम्ही कसेही असलो तरी स्वीकारतो. धर्म आम्हाला आम्ही कसेही असलो तरी स्वीकारतो. आज आमचा वारकरी संप्रदाय असाच आहे. यारे यारे लहान थोर याती भलती, नारी नर सकळांसी आहे यथा अधिकार. इथं अमुक एका जातीचा, तमुक एका जातीचा ही मान्यताच नाही. सगळ्यांनी इथं या आणि या नामाच्या गजरामध्ये, या भक्तीच्या गजरामध्ये सुस्नात व्हा. जीवनातल्या सगळ्या फ्रस्ट्रेशनला दूर सारा. वैताग सध्या सगळ्या जीवनाचा, प्रपंचाचा वैताग झालाय प्रत्येकाला. बघा, ज्याच्याकडे बघावं त्याचा चेहरा, म्हणजे इथं आहात तुम्ही सगळे छान, पण बघण्यासारखा असतो चेहरा, असतो की नाही? कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असं जणू काही त्या चेहऱ्यावर लिहिलेलंच असतं. इतकं टेन्शन प्रत्येकाला. आणि प्रत्येक जण एकमेकाला चाचपतो. तुमचं कसं आहे, बरं आहे का? तुमचं कसं आहे, बरं आहे का? बरं आहे का? चाचपतात संसारी माणसं एकमेकांना. आणि समोरच्यानी म्हटलं ना कसलं काय, बरंच म्हणायचं, विचारणाऱ्याला बरं वाटतं. चला म्हणजे आपलंच नाही बिघडलं, याचंही बिघडलंय. असं आहे. वेदना सार्वत्रिक झाली की वैयक्तिक वेदना कमी होते. वेदना सार्वत्रिक झाली की वैयक्तिकतेची वेदना कमी होते. जगाचं दुःख आपल्याला फार आवडतं बरं का. का? आमचा भाव संपलाय, आमच्या संवेदना बोथट झाल्यात. जगातलं दुःख आम्हाला आवडतं. तिकडं बांगलादेशी घुसतायत, घुसे ना का मरू दे. धर्माचं वाटोळं होतंय, होईना का मरू दे. संस्कृतीच्या नावाखाली अधपतन चाललंय, संस्कृतीच्या नावाखाली नंगा नाच चाललंय. कॉलेजची मुलं, लहान वयातली मुलं मुली कमी कपड्यामध्ये जगभर फिरतायत. फिरू देत, आम्हाला काय घेणं देणं. बोलणारं कुणीच नाही. ज्याला संधी आहे, ज्याला वेळ आहे, त्यांनी बोलावं बरं का. मोठ्या माणसांवर मर्यादा आहे की नाही.
येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. म्हणून निष्ठा तपासाव्या लागतील आपल्या सुद्धा, वैयक्तिक स्वतःच्या सुद्धा. आता स्वतःकडे डोकायचं, हु आय एम, मी कोण, माझी निष्ठा काय आहे, नेमकी निष्ठा मी कशावर ठेवली आहे, देवावर आहे, धर्मावर आहे, का माझ्याच जोडून या धन उत्तम व्यवहारे याच्यावरच निष्ठा आहे की काय माझी. उदा असं विचारे वेचकरी हे पुढचं फार सिरियसली आम्ही घेत नाही. तुकोबरायांना म्हटले म्हणू दे, आम्ही फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारे ही निष्ठा आहे का आमची, नेमकी निष्ठा आमची कशामध्ये आहे. तुकोबांची देवनिष्ठा तपासावी लागेल. अहो ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवली जाते ना, तेव्हा आमच्या जिजाई आईसाहेब धावत येतात. मेल्या मुडद्या काळतोंड्या म्हणून लाखोली वाहणाऱ्या जिजाई आईसाहेब आमच्या आवली माता धावत यायच्या. गाथा ज्यावेळी बुडवली कळलं ना, धावत आल्या, धनी धनी कागद पाण्यात का बुडवली सांगा मला म्हटल्या. पहिल्यांदा जाब विचारला. पावसा पाण्याचं लेकरांच्या डोक्यावर सुद्धा मी पदर नाही धरला, पण ही तुमची कागद वाचवली आणि आता तुम्ही असे पाण्यात बुडवताय. मला असं वाटतं ही निष्ठा आहे, हा भाव आहे, हा सद्भाव आहे. अंतरंग इतकं स्वच्छ आणि शुद्ध होतं आमच्या आईसाहेबांचं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो माझा वेडा पंढरीशी. असा गौरव केला एक अर्थी आईसाहेबांचा गाथेमध्ये तुकोबरायांनी. महाराज म्हणतात की हा प्रपंच काय काय असेल. तुकोबरायांचा प्रपंच गाथा पाण्यामध्ये बुडवली, पण त्या प्रसंगी सगळ्या जगाशी भांडण करू शकले असते की नाही तुकोबराय, बंड पुकारू शकले असते, पण नाही हो. देवनिष्ठा अशी पक्की होती. पांडुरंग परमात्म्याला जाब विचारला, देवा मी नाही हे केलं, हे तू केलं. तू का म्हणे बज बोलवी तो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. मी तो हमाल भारवाही सगळं केलं आणि हमाल म्हणले स्वतःला. मग एवढं करून सुद्धा जगाला नाही जाब विचारला. पांडुरंग परमात्म्याला म्हणाले, देवा हे सगळं मी केलंय का. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. तू आलास माझ्या स्वप्नात नामदेव महाराजांना घेऊन, आणि तू म्हणालास देवा शतकोटी अभंग रचनेचा माझ्या नामयाचा संकल्प आता तुम्ही पूर्ण करा. म्हणून हे सगळं तू माझ्याकडून करून घेतलंस. मग आता बुडवलं सुद्धा तूच, आता तारायचं सुद्धा तूच. सगळा करता करविता परमेश्वर. निष्ठा पक्की होती, देवनिष्ठा पक्की होती. वाटेल तो प्रसंग आला तरी चालेल. अहो काय प्रपंच होता महाराजांचा माझ्या. बरे झाले देवा निघाले दिवाळे असं महाराज एकीकडे म्हणतात, पण भगवंतावरची निष्ठा इतकी पक्की आहे. घरामध्ये अन्नांना दशा आहे, लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडतायत. जिजाई आईसाहेब सांगतात, धनी जरा प्रपंचाकडे बघा की, त्या काळतोंड्यांनी नुसतं येडं करून ठेवलं तुम्हाला. जरा थोडस बघा लेकरा बाळांच्या पोटाला 2 घास कसं मिळतील त्याचं. तुकोबराय म्हणायचे, आवले चिंता करू नको, चिंतामणी भेटलाय आपल्याला. चिंता केली की चिता होणार आहे, पण चिंतन केलं की चैतन्य भेटेल. लक्षात ठेव. विठ्ठल निष्ठा पक्की होती ना. काय प्रपंच होता, काळजीच नव्हती हो कशाची. आज आम्हाला इतक्या काळजी आहेत, इतक्या चिंता आहेत. परवा एक आजोबा भेटले आणि असा चेहरा होता. बरं कमावणं म्हटलं तर 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलेलं त्यांनी. प्रचंड इस्टेट, प्रचंड बँक बॅलन्स, सगळं आरामात चाललं होतं, पण तरी चेहरा असा बघण्यासारखा होता. म्हणलं बाबा काय झालंय, कसली चिंता लागली. आता मस्तपैकी जपाची माळ घ्या, मस्तपैकी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी करा की, काय बिघडतंय. नाही म्हणले, जरा चिंता आहे. म्हटलं कसली चिंता आहे, कसलं टेन्शन आहे. 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय तुम्ही. म्हणले अगं सगळं खरं तुझं, आता 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली म्हणले मला. खरं आहे की नाही. आम्ही कशाची चिंता करतो, नको त्या गोष्टींमध्ये जीवनाचा अत्यंत मौल्यवान वेळ आम्ही वाया घालवतोय. आम्हाला आमच्या निष्ठा तपासाव्या लागतील. आमचा भाव जागृत आहे का बघावं लागेल. आमचं मन जागा आहे की खरंच झोपलंय का मेलंय बघावं लागेल. आज आमचं मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संतांनी केलं ना. तुकोबरायांचं का प्रपंचाकडे लक्ष नव्हतं, खात्री होती, निष्ठा होती, विश्वास होता पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती. आणि मग ज्यावेळी एखाद्या दिवशी एखाद्या रानाची शेताची राखण करायला तुकोबरायांना लावावं ना, ऊसाची राखण केली महाराजांनी दिवसभर. एक दिवसभर मालकाला इतका आनंद झाला, चांगलं राखलं रान. म्हणून संध्याकाळी जाताना एक ऊसाची मोळी दिली महाराजांच्या जवळ. ती मोळी घेऊन महाराज घरी येत होते. आता ऊसाची मोळी महाराजांच्या खांद्यावर
रामकृष्ण हरी आपले चालले. लहान लहान लेकरं होती, काही माणसं होती. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी मागून घेतला. संपली मुळी. 2 ऊसाची कांडकं फक्त शिल्लक राहिली. आणि त्या 2 ऊसाची ती कांडकं घेऊन महाराज घरी येतात. लेकरा बाळांकडे एक देतात आणि आपल्या पत्नीकडे आईसाहेबांकडे एक देतात. बसले पांडुरंगासमोर. असं वर्णन आहे, जिजाई आईसाहेबांनी तोच ऊस आणून तुकोबरायांच्या पाठीला लावला. महाराज म्हणले, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्याशिवाय तू काही एकटीनं ऊस खायची नाहीस. हा प्रपंच होता. कारण भगवंत करता करविता आहे, ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे. ही निष्ठा पक्की होती. महाराज म्हणतात, भक्त होण्याच्या प्रांतामध्ये, भक्त होण्याच्या भूमिकेमध्ये आमची निष्ठा पक्की पाहिजे, कारण तो भक्ताचा स्वधर्म असतो. निष्ठा म्हणजे श्रद्धेच्या जवळ वाटतं आपल्याला, बरं का. आपल्याला वाटतं आमची निष्ठा आहे की आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही इथं आलो. कीर्तनात आमची श्रद्धा आहे, देवावर आमची श्रद्धा आहे. श्रद्धा 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 कशाला म्हणायचं? आचार्यांनी एक व्याख्या केली, ती सांगते. जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. शास्त्रावरती, गुरुवाक्यावरती अतीव विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हटलंय. आणि श्रद्धेची एक अत्यंत वरची पातळी आहे, तिला निष्ठा असं म्हटलंय. वाटेल ते झालं तरी. भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे, त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत्पदारविंदाल्लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रहा. व्याख्या सांगितली भक्ताची, वैष्णवाची. वाटेल ते झालं, त्रिभुवनाचं वैभव जरी पायाशी आलं ना तरी आम्ही आमचा ध्येय मार्ग सोडणार नाही. वाटेल ते झालं, कितीही आमिषा आली, कितीही संकट आली तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. याला म्हणायचं निष्ठा. म्हणून आमचे सगळे क्रांतिकारक बघा, आमचे सगळे संत बघा, समाजाकडून कितीही यातना सहन करावा लागल्या, पण संतत्वाला तेव्हाच पोचले. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे सगळ्या जगाचं दुःख पचवलं, झेललं, सोसलं. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात करण. अशा अवस्थेला पोहोचले होते बरं का. आचार्य म्हणतात, देव आणि आम्ही वेगळे नाही, ही आमची निष्ठा आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधु न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं अहम निर्विकल्पो निराकार रूपो न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिवोहम तोच मी आहे, मीच तो आहे, त्याच्यापासूनच मी आलोय. ही भावना दृढ होती ना, ही निष्ठा पक्की होती, हा विश्वास होता भगवंतावरती. म्हणून प्रपंचातल्या प्रतिकूलतेचा, कुठल्याही पद्धतीचा परिणाम या लोकांवर कधीच झाला नाही. तक्रारी या मंडळींनी कधीच केल्या नाही. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरत असते. प्रपंच प्रतिकूल असला ना की मग परमार्थ चांगला असतो. सगळंच छान असेल तर देव आपल्याला आठवत नाही.
महाराज म्हणतात आमच्या निष्ठा पक्क्या असाव्या लागतील देवावरच्या. देशावरची निष्ठा पक्की होती म्हणून तर हातामध्ये भगवद्गीता घेऊन सुद्धा मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माय रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माहे रंग दे मेरा रंग दे मेरा रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माहे रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माहे रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला. इस चोले को पहन शिवाजी खेला अपनी जान पे इस चोले को पहन शिवाजी खेला अपनी जान पे इसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी जान पे आज इसी को पहन के निकला आज इसी को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला 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 मेरा रंग दे बसंती चोला. भारत माता की जय. हर हर महादेव. ऐन 22-23 वर्ष मृत्यूला सहज हसतमुखाने सामोरे जाण्याची तयारी तेव्हाच होते जेव्हा तुकोबरायांनी सांगितलेली निष्ठा पक्की असते. वाटेल ते झालं तरी चालेल आम्ही नाही आमचा मार्ग सोडणार. निष्ठावंत भाव देशनिष्ठा. पतिनिष्ठा काय होती हो? पतिनिष्ठा काय होती? ज्यावेळी प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला त्यावेळी सीतामाईंना निरोप आला होता जनक राजांचा की बाई ग नुकतंच लग्न झालंय आता हे तुझा पती निघाला 14 वर्षांसाठी वनवासाला तेव्हा तू जनकपुरीत येऊन राहा असा निरोप पोहोचला होता. कुणाला? आईसाहेबांना सीतामाईंना. आजची सीता असती तर पटकन बॅग भरली असती की नाही तिकडं तुम्ही वनवास करा तिकडं जा मी बाई माझे मी निघाले. खरं आहे की नाही? सीतामाई म्हणतात नाही पतिनिष्ठा काय असते बघा. म्हणून पंचकन्यांमध्ये नाव आहे आईसाहेबांचं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी सताम पंचकन्यां स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. सीतामाईंचा त्याग विलक्षण आहे. पतिनिष्ठा म्हटलं की सीतामाईंकडे बघावं लागेल आमच्या सगळ्या देशाला. काय निष्ठा होती? प्रभू रामचंद्र आले सीतामाईंना सांगतायत सीते निरोप दे मी निघालोय मी निघालोय. खरं सांगू का निष्ठा श्री सखी राज्ञी विजयते असं म्हणणाऱ्या येसूबाईंची सुद्धा म्हणजे ज्यांना धर्मवीर संभाजीराजांनी या शब्दामध्ये ज्यांचा गौरव करावा अशा येसूबाईंची सुद्धा निष्ठा आम्हाला बघावी लागेल. पतिनिष्ठा काय निष्ठा होती हो? काय देशनिष्ठा? काय स्वराज्यनिष्ठा? सीतामाईंकडे ज्यावेळी प्रभू रामचंद्र येतात ना त्यावेळी सांगतात निरोप दे सीते मी निघालोय. प्रभूंना सीतामाई सांगतात निरोप कसला माझा घेता माझा निरोप घेता नाही नाही महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता ज्या मार्गी हे चरण चालले त्या मार्गी मी तुमच्या पुढती ज्या मार्गी हे चरण चालले त्या मार्गी मी तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती संगे आपण भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता. आई साहेबांनी मागे मागे मागे
एक राजकन्या राज उपभोगामध्ये लहानाची मोठी झालेली, पण सगळ्याचा त्याग केला, वल्कल परिधान करण्याची तयारी ठेवली आणि प्रभू रामांच्या मागे निघाल्या. 14 वर्ष. काय वाट्याला आलं? रावणाच्या तिथे कितीतरी दिवस राहावं लागलं. ही पतिनिष्ठा, देशनिष्ठा, आणि मग आता ज्यांच्या भूमीमध्ये आपण आहोत ती धर्मनिष्ठा. काय निष्ठा आहे? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म शब्द वापरला. स्वधर्म, प्रत्येकाचा स्वतःचा एक धर्म असतो. धर्म 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 धर्म. तुम्ही म्हणाल धर्म म्हटलं की अलीकडे लोकांची डोके फिरतायत, लोकांच्या मनात काही येतंय. धर्माच्या अनेक व्याख्या केल्या लोकांनी, अनेक मतमतांतर, अनेक मंतव्य. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत इथं येऊन गेला होता. बहुतेक अफू खाऊन केलेलं ते विधान होतं. अहो धर्म, मी मगाशी म्हटलं ना, धर्म आईसारखा आहे. आई लेकराला चुकला तर 2 थोबाडीत मारते, पण तीच आई लेकरू आजारी पडलं तर उषा पायथ्याशी बसून राहते. तसा धर्म आमचा आईसारखा आहे. धर्म आम्हाला सांभाळतो. याच धर्माच्या रक्षणाकरता भगवंतांनी आपल्या 10ही अवतारामध्ये नाही, भागवतात उल्लेख केलेल्या 24 अवतारांमध्ये हातात शस्त्र धरली आहेत. या धर्मरक्षणाकरता, दुष्टांच्या नाशाकरता, सज्जनांच्या परिपालनाकरता. आणि आमचा स्वधर्म काय आहे? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भक्ताचा, निष्ठेचा भाव हा त्याचा स्वधर्म बनला पाहिजे. तुकोबरायांचं म्हणणं आहे, धारणात धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजा तस्या धारण संयुक्तम सधर्म इति निश्चयः. सोपं सांगू का? सकाळपासून म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म आम्ही कर्म म्हणून करतो त्याला धर्म असं म्हणायचं. विठ्ठल. अजून सोपी स्वतःची व्याख्या आपल्याला कळेल अशी व्याख्या. विधी निषेधात्मक एक व्यवस्था आहे. अमुक 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 करावं, अमुक 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 करायचं नाही. धर्माने काय सांगितलंय? हे करू नये, हे करावं. याला धर्म म्हटलंय. अजून सांगते, माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याला म्हणायचं धर्म. विठ्ठल. त्यामुळे असं धर्मपालन आपल्याला जमेल का? निश्चित जमेल. माऊलींनी सांगितलंय हा धर्म कितीही कठोर असला तरी सुद्धा या धर्माचं पालन आम्हाला करावं लागेल. धर्मपालनाचा कित्ता ही आमची परंपरा आहे. ही आमची धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तुकोबरायांचं प्रमाणे सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे. महाराज म्हणतात आम्हाला इथे येऊन काय करायचं? हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नामचिंतन करणं हा आमचा धर्म आहे. या धर्माचं पालन करणं, दुर्जनांचा निपात करणं. म्हणून ऐका, छत्रपती शिवाजीराजांच्या साम्राज्याला, स्वराज्याला
चढत्या वाढत्या स्वराज्याला तुकोबरायांनी 12 मावळ्यातल्या अनेक लोकांना जमा केलं आणि सांगावं, या नश्वर देहाचं जर खरंच सार्थक करायचं असेल ना तर शिवबा राजांच्या सैन्यात जा. म्हणून कितीतरी मावळे महाराजांनी गोळा करावेत आणि राज्यांकडे धाडावेत. हे होतं धर्मपालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवे विनाम. भक्ताचा स्वधर्म हाच असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. म्हणाले निर्धार शब्द वापरला. बोलण्याला, वागण्याला, आचरण्याला एक प्रकारची धार असावी. आज आम्हाला कशाचंच काही घेणं देणं नाही ना, त्यामुळं आम्हाला आमच्या पूर्वसुरींबद्दल, पुराणांबद्दल, शास्त्राबद्दल फारसा सिरियसनेस नाही, गांभीर्य नाहीये. एखाद्या मुलाला मी विचारलं, बाबा तू काही वाचतोस की नाही? आता श्यामची आई हे पुस्तकाचं कवर सुद्धा मिळेना बघायला. मिळतंय का? नाही. घरामध्ये इतकं फर्निचर भरलंय पण 50 रुपयाचं पुस्तक नाही. मी हात जोडून सांगते, वाचाल तर वाचाल, ही आपली संस्कृती आहे, म्हण आहे जुनी. परवा मी एका मुलाला विचारलं, म्हटलं तू वाचतोस का काही चांगलं? तो म्हणला, ताई फेसबुकवर अकाउंट आहे, ट्विटर वापरतो, व्हॉट्सअप चॅटिंग करतो, इंस्टाग्रामला सुद्धा आहे, रील बनवायच्या, व्ह्युअर्स किती झालेत बघायचं, ते सबस्क्रायबर्स मिळवायचे, याच्यातच माझा इतका वेळ जातो, मला अजिबात वेळ नाही. म्हटलं तू खरंच वाचत नाही? म्हटला नाही. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल विठ्ठल काय असावी धार? जीवनाला धार असली पाहिजे ना आमच्या. ही धार कधी येईल? सद्विचारांतून येईल, संत वचनांमधून येईल. अहो पायाला घाण लागू नये म्हणून तो श्याम आईला सांगतो, आई माझी आंघोळ झाली आहे, स्नान उरकले ना, तुझा पदर पसर, मी तुझ्या पदरावर माझा पाय ठेवतो आणि मग मी घरात जाणार, माझ्या पायाला घाण लागता कामा नये. ती आई सांगते, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तशी मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यभर जप माझ्या राजा. आज आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झालंय ना, हे मन स्वच्छ करण्यासाठी संतांनी आम्हाला निष्ठा शिकवल्या, संतांनी आम्हाला विश्वासाची शिकवण दिली, संतांनी आमचा निर्धार कसा पक्का असावा हे शिकवलं. नाही तर काही नाही हो, निष्ठा बोथट झाल्यात, निर्धार नाही. आणि तो निर्धार असा असावा, कान्होजी जेधे छत्रपतींच्या स्वराज्यातलं एक नाव आहे राजांच्या, की ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता, अनेक प्रकारच्या विध्वंस करत तो येत होता. मूर्तिभंजक हेच त्याचं नाव होतं ना. तो पहारी लावत होता आमच्या मंदिरांना, मंदिराचे कळस कापले जात होते, देवांवरती प्रहार करत होता, आई जगदंबेवरती घळ घातला होता त्यांनी. तुळजापूरच्या आई जगदंबेच्या गंडकी शिळेची मूर्ती फोडून टाकली होती. आणि त्या अफजल खानाची ज्यावेळी मोहीम प्रतापगडाच्या दिशेने येत होती ना, त्यावेळी त्यांनी फंद फितुरीचं काम सुरू केलं होतं. अनेक सरदार वतनदारांना पत्र पाठवली होती की आमच्याकडे येऊन मिळा, आमच्याकडे येऊन मिळा. राजे अफजल खानाच्या मोहिमेवर निघाले, तसं 80 वर्षाचे भीष्माचार्य शोभावेत असे कान्होजी काका जेधे समोर आले आणि राजांना सांगितलं, राजा हे बघ पत्र आणलंय म्हणले. राजांनी पत्र पाहिलं. 28 वर्षाचं वय होतं फक्त छत्रपती शिवबा राजांचं अफजल खान मोहिमेच्या वेळी. आणि 80 वर्षाचे कान्होजी काका समोर उभे आहेत आणि ते म्हणतायत, राजा पत्र बघ. अफजल खान मला सांगतोय, कान्होजी काका तुम्ही वयाने मोठे आहात, आता असंही छत्रपती शिवाजी राजांचं साम्राज्य धुळीला मिळणारच आहे, तो चारी मुंड्याचीत होणारच आहे, हे अफजल खान सांगतोय. आता तुम्ही काही करून आदिलशाहीला येऊन मिळा, इमाने इतबारे आदिलशाहीची चाकरी करा, नाहीतर येणाऱ्या परिणामाला सामोरे राहण्याची तयारी ठेवा. राजा लेकाचा दम देतोय र मला म्हणले. राजा म्हणतात, कान्होजी काका तुमची इच्छा असेल तर अफजल खानाला जाऊन मिळा, कारण तुमच्या जवळचे उतरावळीचे जहागिरी ज्यांना मिळाली असे खंडोजी काका खोपडे फितूर झाले, गेले अफजल खानाकडे. तसं तुमचीही इच्छा असेल तर तुम्ही जा. राजा, अरे फितुरीच्या गोष्टी काय करतोस? राजा 6000 पोरांची फौज घेऊन आलोय, तू सांगशील त्या मोहिमेवर तू उभा राहतो बघ, तू सांग फक्त कुठं उभं राहायचं. 6000 खंद्या मावळ्यांना घेऊन कान्होजी काका उभे होते. छत्रपती शिवबाराजे सांगतायत, काका तुमचं स्वराज्य जाईल, तुमचं वतन जाईल, नका हट्ट करू. आता माझं जहाज असं ना तसं बुडणारच आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. बुडणाऱ्या जहाजामध्ये कुणी आपलं बोचका आणून ठेवेल का? तुम्हाला जायचं असेल, तुमची इच्छा असेल, निश्चिंत मनाने जा काका. कान्होजी काकांनी करावं काय? 80 वर्षाचं वय, काय असेल निर्धार, काय असेल निष्ठा. आतमध्ये गेले देवघरामध्ये, पळी पंचपात्र उचललं, पाणी घेतलं, हातावर तुळशीपत्र घेतलं आणि पंचपात्रातलं पाणी हातावरच्या तुळशीपत्रावर सोडलं आणि ते पाणी छत्रपतींच्या पायावरती सोडलं आणि म्हणाले,
वतन आणि जहागिरी वाहिली इथं या पायावरती. आता जे काही व्हायचं असेल ते इथंच होईल म्हणले. मरू तर इथंच आणि जगू ते बी इथंच, याला म्हणायचं निर्धार. आणि हे कशामुळे घडलं? भक्ताकडे असणारे गुण तुकोबराय सांगतात पुढच्या चरणात. निष्काम नित्य विठ्ठल विलास, निष्काम नित्य विठ्ठल विलास, निष्काम नित्य विठ्ठल विलास, निष्काम नित्य विठ्ठल विलास.
चुको नये. तुकोबाराय वर्माची गोष्ट आम्हाला सांगतायत बरं. आमचं कर्म सुंदर व्हायचं असेल ना जीवनातलं, तर वर्म समजवून घेतलं पाहिजे. कर्मप्रधान आणि भक्तिप्रधान आमचं जीवन असलं पाहिजे. आमचं काम चांगलं असेल ना, तर जग आमच्यासाठी वेडं होईल. बघा, काम चांगलं असेल तर नातेवाईक काय म्हणतील, बाबा तू आहेस म्हणून, तुझ्यामुळं सगळं चाललंय. काम चांगलं केलं, प्रपंचासाठी करा, प्रपंच आपल्यासाठी वेडा होईल. पण भक्तीच्या प्रांतामध्ये जेव्हा आम्ही श्रीमंत ठरू ना, तेव्हा देव आमच्यासाठी वेडा होईल. देव वेडा होतो. देव भावे लाचावला, तो लाचावतो भक्तासाठी. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला निष्ठेचा भाव पाहिजे, भक्तीतली निष्कामता पाहिजे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निश्चळ न चळणारं मन. निष्कामता, सकाम भक्ती नसून निष्काम भक्ती असावी. आणि विश्वास, विश्वासाने केलेलं काम. मग ते देवाप्रतीचं असू दे, देशाप्रतीचं असू दे किंवा धर्माप्रतीचं असू दे. समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना सांगतात, शंभू याहून करावे विशेष. तुझा पिता, तुमचे पिता कोण होते तुम्हाला माहितीये का? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. योगी कधी श्रीमंत नसतो. आणि श्रीमंत कधी, बघा ना, श्रीमंत माणसं कधी बसलेत का जंगलात जाऊन? योगी आहेत कधी. आणि योगी माणसं कधीही श्रीमंत नसतात. पण या मातीला लाभलेला हा एकमेव राजा असा होता जो श्रीमंत योगी होता. सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, किती विशेषणं सांगावी समर्थांनी त्यांच्याविषयी. आणि छत्रपती संभाजीराजांना समर्थ सांगतात की राजे, तुमचे पिता कोण होते याचा विचार करा, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. आणि पुरुषार्थाची सगळी लक्षणं छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आपण पाहतो. 9 वर्ष 9 महिने शत्रूला सळो की पळो करून टाकणारा हा निर्धार होता. ही स्वराज्याची निष्ठा होती. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा म्हणजे 14 मेचा त्यांचा जन्म आणि 11 मार्च तारखेनुसार 1689 आणि म्हणजे आताची येणारी फाल्गुन अमावस्येचा दिवस हा त्यांचा बलिदान दिवस. एवढ्या कमी कालावधीमध्ये 32 वर्षाचं उणपुरं आयुष्य, पण मृत्यूला निधड्या छातीने रक्ताच्या चिळकांड्या इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये उडतात. कितीतरी आमिष दाखवली होती औरंगजेबाने, कितीतरी. जे बाळ 2 वर्षाचं असताना आईच्या सुखाला पोरकं होतं, सईबाई निघून जातात. अफजल खान मोहिमेवर राजे निघत असताना 2 वर्षाच्या संभाजीराजांना पोरकं करून सईबाई आईसाहेब निघून जातात. कापूर होळच्या धाराऊ आईंची योजना केली जाते दुधासाठी. कुणाच्या वाटेला इतका वनवास येतो मला सांगा? ज्या सईबाईंनी छत्रपती शिवाजीराजांना जाताना सांगावं, राजे तुम्ही निघालात पण परत आलात तर कदाचित आम्ही नसू, पण एक गोष्ट तुम्हाला जाताना नक्की सांगू, तुम्हाला जिंकून आल्यानंतर औक्षण करायला मी नसेन, पण मी नसताना सुद्धा शंभू बाळाकडे लक्ष द्या. सईबाई आईसाहेब सांगतात, राजे उद्या भविष्यामध्ये माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना, कुठलीही क्रिया करताना कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आई आहे, याला आई नसणार आहे, याला आई नाहीये. दुसऱ्या वर्षी मातृछत्र हरपतं. आजीच्या सहवासामध्ये हे लेकरू लहानाचं मोठं होतं. 8व्या वर्षी पुरंदरच्या तहामुळे मिर्झा राजाकडे ओलीस राहण्याची वेळ येते. 8व्या वर्षी हे बाळ ओलीस राहतं आपल्या पित्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी. याला म्हणायचं निष्ठा. काय कळतं? 8 वर्षाचं आपल्या घरातलं पोरग बघा ना, काय बुद्धिमत्ता असेल, काय चातुर्य असेल. कितीतरी सुंदर पद्धतीने अनेक भाषांचा अभ्यास, अनेक ग्रंथशास्त्रांचा अभ्यास, सगळ्या पद्धतीचं ज्ञान मिळवून 64 कलांचा अभ्यास करून हा राजा सर्वच बाबतीमध्ये तरबेज ठरतो. आग्र्याची कैद, अत्यंत लहान वयामध्ये आग्र्यामध्ये राहावं लागलं. एवढंच नाही, एखाद्याच्या वाट्याला नशिबाला काय काय यावं. दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम असं शास्त्रकार म्हणतात. सोनं असतं ना, सोनं भट्टीत जितकं तापू तितकं ते झळाळतं. आज माझ्या या धाकल्या धन्यांकडे पाहिलं की ऊर अभिमानाने आपला का भरून येतो, काळीच का पिळवटून निघतं, कारण ते खरं सुवर्ण होतं. ते इतकं तापलं भट्टीत, इतकं तापवलं गेलं की त्याचं सुवर्णत्व आज सगळ्या जगाला चमकून सोडतंय. सगळ्या जगाला आज झळाळून टाकण्याची ताकद त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ना.
जितकं सोनं तापलं जातं तितकं ते ताकदशील होतं किंवा तितकं ते चकाकतं ना, तसं माझ्या संभाजीराजांचं चरित्र आहे. ज्यावेळी आग्र्याच्या कैदेमध्ये राजे आहेत, राजे सुटले, संभाजीराजांना मागे ठेवलं मथुरेमध्ये, पण संभाजीराजे जिवंत आहेत हे औरंगजेबाला कळता कामा नये, त्यांचा शोध थांबावा म्हणून स्वराज्याच्या छत्रपतींनी, शिवाजी राजांनी आपल्याच पोराचं श्राद्ध घातलं रायगडावरती, जिवंत पोराचं श्राद्ध घातलं. काय असेल निर्धार, काय असेल ताकद मनाची, कल्पना करा ना आपण. आणि याच माझ्या राजाच्या वाट्याला ज्यावेळी फितुरीचा स्पर्श होतो, ज्यावेळी फितुरीला सामोरं जावं लागतं ना, त्यावेळी औरंगजेबाच्या कैदेमध्ये 9 वर्ष 9 महिने शत्रूला सळो की पळू करून ठेवणारा माझा राजा, 40 काय 100 माणसांना आवरत नव्हता असं प्रचंड धिप्पाड देहयष्टी असलेल्या माझ्या राजाची, सूर्यगोलासारखा लालबुंद असा तेजस्वी चमकणारा माझा राजा अनेकांनी कैद केलं, साखळदंडांनी जखडावं, संगमेश्वर ते वडूतुळापूर एवढं सगळं एवढं अंतर कापत, पूर्वीचा काळ चालत प्रवास, किती दिवस लागले असतील आपण कल्पना करा. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये स्वराज्यातल्या लोकांच्या निष्ठा कुठं गेल्या होत्या? राजे संगमेश्वरावरून इथं येईपर्यंत आमची माणसं काय करत होती हा प्रश्न कधी कधी पडतो. इतक्या निष्ठा आमच्या खरंच गुळगुळीत झाल्या, इतकी फितुरी आम्हाला महत्वाची वाटली. वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी स्वराज्याचा राजा परक्यांच्या स्वाधीन आमच्या लोकांनी केला. आमच्याच माणसांनी घरभेदे, इंग्रजांचाही हाच इतिहास आहे, घरभेदे इंग्रजांना मिळाले, फितुरी झाली, त्याची फळं दुर्दैवाने आम्ही आज काही अंशी भोगतो आहोत. अनेकांनाही न आवरणारा माझा राजा शत्रूच्या कैदेत सापडला, उंटावरनं मिरवणूक झाली. श्रोते हो, हा प्रसंग सांगताना थकायला होतं, ऐकताना कित्येकांचे हार्टबीट्स वाढतात, ऐकवत नाही इतके हाल माझ्या राजांचे झाले. उंटावरनं मिरवणूक काढत असताना विदूषकाची झबली अडकवावीत राजांच्या अंगावरती, इथल्याच लोकांनी मल मूत्र आणि विष्ठा सुद्धा राजांच्या अंगावर टाकावी. चालत असताना, मिरवणूक काढत असताना, पण सगळं सहन केलं. का? माझ्या स्वराज्यासाठी, माझ्या धर्मासाठी. अनेक लोक सांगत होते, राजे आत्ता त्याच्या हो मध्ये हो मिळवा ना, नंतर सुटून या. पण नाही, माझ्या बापांनी निर्माण केलेलं स्वराज्य, माझ्या छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य ते चढतं वाढतंय, त्याला मी एवढ्या मोठ्या स्तरावर नेऊन पोहोचवलंय. आता ते एका चुकीमुळे नामशेष नाही होऊ देणार. जिगरबाज मित्र कसा असावा, कवी कलश सोबत होते ना, काय होता विश्वास मित्रावरचा, किती प्रकारच्या यातना त्यांनी सहन केले. आज आपण त्या भूमीमध्ये राहतो आहोत, आज त्यांच्या स्मृती आपण जतन करतो आहोत. आपल्यासारखं भाग्य नाही श्रोते हो कोणाचंही. राजे औरंगजेबाच्या ज्यावेळी समोर येतात ना, त्यावेळी औरंगजेबानी कनातीचं दार असं कमी उंचीचं ठेवलं होतं, का तर हा राजा मानेत वाकून आला पाहिजे. पण नाही, संभाजीराजे गुडघ्यात वाकले. औरंगजेब राजांना बघतोय, त्याला कळेना मी बसू की उठू, चलबिचल अवस्था झाली, बेचैन झाला औरंग्या. आणि कवी कलश याही परिस्थितीमध्ये संभाजीराजांना सांगतायत, राजे कविता सुनाऊ क्या? संभाजीराजे सांगतात, कलश कविराज, रायगढ़ के दरबार में मैंने आपकी कविता सुनी थी, आज औरंग के सामने आपकी कविता पेश कीजिए. आणि कवी कलश सांगतात, राजा अरे तुझं तेज सूर्यगोलासारखा तळपतोय सुराजा, तुझ्या तेजानी औरंग्याला कळेना बसावं की उठावं, ते बघ येड्यासारखं कसं करतंय. तू तप तेज निहार के तखत तेजो औरंग, तखत तेजो औरंग. राजा तुझ्या तेजानी औरंगजेबानी स्वतःचा तख्ताचा सुद्धा त्याग केलाय, त्याला कळेना तू सैरवैर झालाय. तो म्हणता, अगर इसके जैसा एक भी बच्चा हमारे यहाँ पैदा होता तो हमारे ऊपर ये नौबत नहीं आती. हमारे घर में भी बच्चे हैं, न जाने कितने हैं. हेवा वाटावा संभाजीराजांच्या चारित्र्याचा, संभाजीराजांच्या व्यक्तित्वाचा प्रकाश इतका जबरदस्त होता ना, औरंगजेब काकुळतीला येऊन गयावया करत होता. राजाजी राजाजी, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शाहजादा संभाजी? दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजाजी हमारी बात कबूल करो, आप हमारा इस्लाम धर्म कबूल करो. किसी हिंदू को नहीं मिलेगी, किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुम्हें दी जाएगी. तमाम दख्खन की सुभेदारी आपको बहाल कर दी जाएगी. इतकं आमिष दाखवत होता, इतकं आमिष दाखवत होता. म्हणून म्हटलं आता निष्ठा गुळगुळीत झाल्यात, आता थोडंसं काही दिलं की आम्ही लगेच निष्ठा लगेच बदलते की नाही आमची. औरंगजेबाने किती आमिष दाखवावं राजाला.
राजांनी सांगावं, अरे दख्खनची सुभेदारी काय, अख्ख्या दिल्लीची बादशाही दिली तरी सुद्धा असे लाथाडतो आम्ही तुझे आमिष, कारण स्वामी निष्ठा आमच्या बापानी आम्हाला शिकवली आहे. मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, मला एक गाय माता ती प्यार, सांभाळ तोच एक करणार हाजी, सांभाळ तोच एक करणार हाजी, जीर जी जी जीर जी जी जीर जी जी. अरे औरंगजेब सांगत होता, राजे धर्म बदल. औरंगजेबाला संभाजी राजांनी सांगावं, औरंग्या करून करून काय करशील रे. औरंगजेब सांगत होता, न मानेगा तो कुत्ते की मौत मर जाएगा संभा, याद रख. संभाजी राजे सांगतायत, अरे कुत्र्याची मौत तू तरी बघितलीस का रे. कुत्र्याचं मरण बघायला त्याच्या स्वामीनिष्ठतेचा आधी प्रत्यय घ्यावा लागला. तुझी अख्खी जिंदगी गेली फंद फितुरांच्या सहवासात, तुला काय कळणार निष्ठा. कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, पंचभूताचे देह परसाचे, एक भगवान तिन्ही लोकी, एक भगवान तिन्ही लोकी. मला नको तुझा तो धर्म, 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 ओढविल कर्म काढील तुझं चर्म पुढच्या जन्माला जी जी जी, पुढच्या जन्माला जी जी, पुढच्या जन्माला जी 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 जी. अरे पुन्हा जन्म घेऊन येईन औरंग्या, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान जरा चिरून, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान जरा चिरून, कोल्ह्या कुत्रे हाती खाववीन तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी. हर हर. औरंगजेब बघत राहिला श्रोते हो, पण अतोनात कशा आणि किती प्रकारे छळ झाला हे आपण सगळे ज्ञात आहात, आपण सगळे जाणता. आणि ज्यांना माहितीच नाही त्यांनी छावा चित्रपट सुद्धा पाहिला असेल, तो पहावा. श्रोते हो, इतक्या विलक्षण पद्धतीने माझ्या राजाचे 1 महिना 40 दिवस अतोनात हाल करावेत, पण तरी सुद्धा सूर्यगोलासारखा लालबुंद असा तळपत होता. डोळे जाळण्याकरता आलेला तो हशम, तो राजांना म्हणत होता, राजाजी आंखें तो बंद कीजिए, डोळे तर मिटून घ्या. संभाजी राजांनी डोळ्यांनीच सांगावं, तुम्ही तुमचं काम करा काका, कारण या देशातल्या फंद फितुऱ्यांना कळू दे की निष्ठा कशी असावी. निष्ठेचं ज्वलंत उदाहरण या देशातल्या फितुरांना जर कळायचं असेल ना, तर स्वामी निष्ठांना आज डोळे फोडून घ्यावे लागतील. तुम्ही तुमचं काम करा. विलक्षण प्रकारे यातना दिल्या आणि याच संगमावरती, याच भूमीवरती इंद्रायणी भीमेच्या वळवंटामध्ये पायापासून डोक्यापर्यंत देहाचे इंचावर तुकडे माझ्या राजाचे औरंगजेबानी करावेत. एक घाव घातला मस्तकावरती, ज्या मस्तकाला आईसाहेब जिजाऊ मातोश्रींनी कुरवाळलं होतं, ज्या मस्तकाला युवराज पदाचा राज्याभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला शिवाजीराजांनी आशीर्वाद दिले होते, ते मस्तक धडापासनं वेगळं झालं, ते मस्तक धडापासनं वेगळं झालं. इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये पाण्यामध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात. आणि मग याच आपण ज्यांना आत्ता येताना ज्यांची पूजा झाली असे शिवले पाटलांनी त्याच देहाचे तुकडे जोडावेत आणि मग माझ्या राजावरती उत्तम प्रकारे अग्निसंस्कार करावेत. हा इतिहास आहे श्रोते हो आपला. आपण जाणतो, मी नव्याने नाही सांगितलं, पण आपल्या लेकरांना पुन्हा 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 खरं सांगू का, रामचरित्र, कृष्णचरित्र, शिवचरित्र आणि शंभूचरित्राची पारायण येणाऱ्या पिढीने केली तरच निश्चित भविष्याचा उज्ज्वल काळ येणाऱ्या पिढीला मिळणार आहे. त्यामुळे या लेकरांसाठी
सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी या न्यायाने पुन्हा 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 या जाज्वल्य इतिहासाच्या कथा आमच्या पुढच्या पिढीला काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची ज्ञानेश्वरा आणि